नमस्कार मंडळी, महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा काल जवळजवळ 468 नगरसेवकांचा विजय झाला। महाराष्ट्रात 12 ठिकाणी उद्धव ठाकरेंचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत आणि याच सगळ्या जिंकलेल्या नगराध्यक्षांची यादी नावासह, तालुक्यासह आणि जिल्ह्यासह आपल्यापर्यंत पोहोचली आहे। महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते नगराध्यक्ष झालेत बघूया सविस्तर। ठाकरेंच्या विजयी शिलेदारांची ही नवीन यादी अखेर आली समोर। पहिलं नाव येते ते म्हणजे किशोर पाटोळे। खान्देश्वर अमरावती या भागातून आलेले किशोर पाटोळे यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जबरदस्त विजय झाला। हे पहिले नगराध्यक्ष म्हणून अमरावतीतून आलेले आहेत। दुसरं महत्त्वाचं नाव येते उद्धव ठाकरेंचे नवे शिलेदार म्हणजेच जयश्री भिसे। कुर्डवाडी सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडी नगरपालिकेमध्ये संजय डिकोळे जिल्हा प्रमुख यांनी या ठिकाणी दमदार पुनरागमन करत उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हावरती ही निवडणूक लढवत जयश्री भिसे यांचा हा विजय दमदार मानला जातोय। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी ही विजयाची नवीन नांदी असल्याचं ही देखील बोललं जात आहे। त्यानंतर पुढचा नगराध्यक्ष आहे उद्धव ठाकरेंचा, ते म्हणजे श्रीमती छाया पाटील, यावल जळगाव। गिरीश महाजन भाजपचे कॅबिनेट मंत्री तसेच शिवसेना शिंदेगडाचे गुलाबराव पाटील यांच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरेंची मशाल या ठिकाणी धगधगली आणि भाजपला या ठिकाणी चारी मुंड्या चित करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जबरदस्त विजय झाल्याचं यावेळी दिसतंय। हा विजय उद्धव ठाकरेंना समर्पित करत छाया पाटील यांनी कडवट निष्ठावान शिवसैनिक कसा असावा याचं उदाहरण या ठिकाणी पेश केल्याचं जनतेने देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्यानंतर पुढचा एक नगराध्यक्ष येत आहेत त्या म्हणजे लीलाबाई चौधरी। धरणगाव जळगाव या जिल्ह्यातून धरणगाव नगरपालिकेवरती उद्धव ठाकरेंचा भगवा झेंडा फडकला असून गुलाबराव पाटील यांच्या गावातच, त्यांच्या तालुक्यातच उद्धव ठाकरेंनी मिळवलेली ही सत्ता आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनली आहे। कॅबिनेट मंत्र्यांचा दारुण पराभव कसा करता येतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून लीलाबाई चौधरी यांनी सगळ्यांसमोरच आपला विजय पेश केला आणि तिथे मात्र ठाकरेंचा दमदार शानदार विजय सगळीकडे दिसतोय। त्यानंतर श्री राजेश ठोंबरे फुलंब्री संभाजीनगर या भागातून उद्धव ठाकरेंचे निष्ठावान कडवट शिवसैनिक म्हणून यांना गणलं जातंय। भाजपचे कॅबिनेट मंत्री असणारे अतुल सावे यांच्याच गावातून मिळवलेला हा सगळ्यात मोठा दमदार विजय संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात लीडने मिळवलेला विजय आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी इथे परिश्रम, मेहनत, चिकाटी, जिद्द दाखवत पैसा आणि धनसंपत्तीच्या विरोधात हा लढा खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी केल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे। त्यानंतर पुढचे उद्धव ठाकरेंचे नगराध्यक्ष आहेत ते म्हणजे सुजाता यड्रावकर। किनवट नांदेड, मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट नगरपालिकेवरती सुजाता यड्रावकर यांनी आपल्या शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेनेचा भगवा झेंडा या ठिकाणी फडकवला असून इथे पहिल्यांदाच ठाकरेंना सत्ता एक हाती मिळालेली आहे। त्यानंतर पुढचे आहेत ते म्हणजे किशोर गारोळे। मेहकर बुलढाणा या जिल्ह्यातून मेहकर नगरपालिकेवरती उद्धव ठाकरेंचे निष्ठावान शिवसैनिक किशोर गारोळे हे नगराध्यक्ष झालेले आहेत। किशोर गारोळे यांचा मेहकर मध्ये दबदबा असून त्यांनी आपल्या कामाच्या जोरावरती हा विजय प्रस्थापित केला असून इथे ठाकरेंची जलवा सगळीकडेच पाहायला मिळू लागला। त्यामुळे शिंदेगडाची इथे वाताहत झाल्याचं निवडणुकीमध्ये समोरासमोर दिसलंय। पुढचा विजय येतोय तो म्हणजे अर्चना वासमवार ढाणकी यवतमाळ। अर्चना वासमवार ह्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी असून निष्ठावान शिवसैनिक म्हणून गणल्या जातात। यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी या नगरपालिकेवरती ठाकरेंची पहिल्यांदाच एक हाती सत्ता या भागातून आल्यामुळे ठाकरेंचं वर्चस्व सिद्ध झालेलं या ठिकाणी पाहायला मिळू लागलं आहे। त्यानंतर पुढचा विजय येतोय तो म्हणजे श्री अतुल चौगुले, श्रीवर्धन रायगड। नारायण राणेंसह रामदास कदम या दोन्ही मंत्र्यांना चारी मुंड्या चित करत अतुल चौगुले श्रीवर्धन रायगड मधून आपला विजय करण्यात ते यशस्वी झाले आहेत। ठाकरेंचा दबदबा या भागामध्ये कायमस्वरूपी राहत असतो, मात्र कोकणातून उद्धव ठाकरेंनी मिळवलेला हा सगळ्यात मोठा विजय अतुल चौगुलेंचा सध्या चर्चेचा विषय ठरू लागलाय।
एकंदरीत मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात जरी कुठे सभा घेतल्या नसल्या तर देखील सामान्य शिवसैनिकांच्या बळावरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जवळजवळ 421 ठिकाणी आपले नगरसेवक निवडून आणले आहेत. जर उद्धव ठाकरे आणि मोठ्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात प्रचार सभा घेतल्या असत्या तर हे चित्र वेगळं झालं असतं. जवळजवळ 1000च्या आसपास ठाकरेंचे नगरसेवक आणि 50च्या आसपास नगराध्यक्ष झाले असते. परंतु नेतृत्वाने असे का केलं नाही असा प्रश्न सध्या सगळीकडेच विचारला जात आहे. मित्रांनो, याबद्दल आपणास काय वाटतंय? कमेंट्स व्यक्त व्हा.